देश पातळीवरचे काही विषय, राज्यातले विषय आणि जिल्ह्यातल्या विषयावर आपल्याशी बोलावं या हेतूनेच आजची पत्रकार परिषद आहे. कोणत्याही याच्यामध्ये राजकारण नाहीये आणि निवडणुकाही नाहीये. पहिलं म्हणजे आपल्याला सांगायला आनंद होतोय, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 11 मे रोजी मी गोवर्धन गोशाळा सुरू करतोय. त्याचं उद्घाटन माननीय राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 11:30 वाजता करणार आहे. त्यांनी आमंत्रण स्वीकारलं आणि येणारही आहे. आपल्या सर्वांनाही आमंत्रण आजच देतो. 11ला जरी उद्घाटन ठेवलेलं असलं तर आपल्या सर्वांना 8 तारीखला पत्रकार आणि 12 वाजता तिथे प्रेसही होईल आणि तुम्हाला अगोदर गर्दीत न पाहू नये अगोदर 2 दिवस तुम्हाला दाखवण्याचा प्रयोजन करतोय मी. काय गर्दी तुम्ही घेणार, फोटो इकडे जाऊ, एवढं हे होणार नाही. तर त्यामुळे 8 तारीखला आपण 12च्या सुमारास तिथे भेटू. जेवण करून मग हे गोशाळेचं झालं. गोशाळेबद्दल तुम्ही 8 नंतर जे पाहाल एक वेगळी गोशाळा आहे. मी या देशातल्या अगदी गुजरात पासून राजस्थान अनेक ठिकाणी गोशाळा पाहिल्या, त्यापेक्षा वेगळी गोशाळा आहे. आणि गोशाळा आणण्याचं कारण, आपल्या धर्मात, हिंदू धर्मात गाय पवित्र मानली जाते, गोमाता म्हणतो आपण, आणि गाय म्हणजे समृद्धी असं बरेच लोक आपण हिंदू जैन हे असं समजतात. अशी गाय आपण जिल्ह्यातल्या लोकांनी ठेवावी, पाळावी, तिची सेवा द्यावी, करावी, म्हणजे समृद्धीचा मार्ग या जिल्ह्याचा आपल्या दिशेने येईल. या हेतूनेच मी हे सगळं करतोय. नफा तोटा किंवा धंद्यासाठी हे नाहीये. गोशाळेमध्ये या देशातील गायीच्या प्रमुख जाती आहेत. गीर गायीपासून अनेक जाती आहेत. या दूध अगदी 20-22 लिटर, 18 लिटर असं देणाऱ्या गायी आहेत. देखण्या गायी आहेत. लातूरची देवणी ही अतिशय देखणी गाय पण त्याच्यामध्ये आहे. गायी 80% आलेल्या आहेत. जवळपास आता गिरगाई 80च्या जवळपास आल्या आहेत. अजून 20 येतील. आणि अशा विविध गायी त्या ठिकाणी ठेवल्या. तिथे माहिती दिली जाईल कुठली गाय किती लिटर दूध देते याची माहिती मिळेल. फॅट किती आहे ते पण माहिती सांगितलं जाईल. आणि एकंदर तुम्हाला माहिती आहे, आज गीर गायीच्या तुपाला 10,000 रुपये 1 किलोचा भाव आहे. 1 किलोचा भाव. हे का सांगतोय? इथल्या लोकांनी गाय पाळावी, दुधाचा व्यवसाय करावा. दुधापासून जे पदार्थ आहेत त्याला मागणी राज्यात, देशात आणि परराज्यात एक्सपोर्टही चांगल्या प्रकारे होईल. अशा प्रकारे या व्यवसायाकडे आपल्या लोकांनी वळावं. ग्रामीण भागामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था पाहिजे. आपण अनेक वर्ष प्रयत्न करतोय, पाहिजे तशी वाढत नाहीये. तर उद्या गाय पाळल्या, तुम्ही म्हणा पाळल्यानंतर दूध काय, दूध संकलनाची पण मी व्यवस्था करेन. दुधाचे पैसे ताबडतोब देण्याचा पण प्रयत्न करू. पण गाय पाळल्या पाहिजेत, निगा राखली पाहिजे आणि दूध आणि बाकीच्या गोष्टी केल्या. गाय पाळल्या म्हणजे शेण आहे. शेणाचं काय करायचं हे शेतकऱ्याचा प्रश्न येतो. या गोशाळेत शेण पण आम्ही घेणार. 5 आता रेट पण सांगतो 5 रुपये किलो शेण घेणार, ज्याला आता काही मिळत नाही. गोमूत्रही घेणार देशी गाय, आपल्या स्थानिक गायचं. आणि म्हणजे शेतकऱ्याला आर्थिक बाबतीत त्याच्या घरात कसे 4 पैसे जातील या दृष्टीने खताचं आम्ही
खताची फॅक्टरी तिथे सुरू करणार आणि शेतकऱ्यांना राज्यात, देशात आणि परदेशातही एक्सपोर्ट करणार. माशी ते गेले. आता ते जे काय आम्हाला तो कारखाना जो उभारून देणार खताचा, कसं खत असावं, परदेशात मागणी कशी आहे, काय, ते पण ग्रस्त आलेत, आपल्या जिल्ह्यातलेच आहेत. कारण खताचा कारखाना होईल. त्या ठिकाणी गॅस शेणापासून बनवण्यात येईल आणि रंगाची फॅक्टरी आतमध्ये असेल. आता जयपूरला रंगाची फॅक्टरी मी पाहून आलो. शेणापासून बनवतात. 180 रुपये ते 200 रुपये लिटर रंग विकतायत आणि सरकारी कार्यालयांना सध्या तो रंग दिला जातोय त्या वेळेचा. त्यामुळे या 3 प्रोडक्ट शेणापासून असतील, गोमूत्रापासून औषधं असतील. एकंदरीत गाय पाळल्यानंतर तिच्यापासून, तिच्या प्रत्येक गोष्टीपासून पैसा शेतकऱ्यांना कसा मिळेल, घरात जाईल, हे आमच्या प्रयत्न. याचं प्रबोधन तुमच्या माध्यमातून, पत्रकार माध्यमातून व्हावं म्हणून सर्वप्रथम मी आजची पत्रकार परिषद हेतून घेतलाय. पण राजकारण फार करते का, इतके लोक कसे विषयावर बोलतात. मला चांगला 35 वर्ष तेवढा अभ्यास आहे त्यांचा. उद्या गायचे तज्ञ आहेत म्हणून पण तुम्हाला बोलून प्रेस देतील आणि तुम्ही हेडलाईन करता, तुम्ही ब्रेकिंग न्यूज पण देता. त्यांचं म्हणण्याचं विद्वान आहे तिथे, फारच जिल्ह्यात विद्वान आहे. त्यांची नावं घेईन मी, मला काय फरक पडत नाही. पण आता गोशाळा या हेतूने उभारतोय. गोशाळेच्या बाजूला गोट फार्मिंग, शेळी मेंढी प्रकल्प पुरेसा नाही. आणि म्हणून शेळ्याच्या जाती वेगवेगळ्या. आफ्रिकन जात आहे, बोर जाती. 40 ते 60 किलोपर्यंत वजन बकरीचं असतं. 40 ते 60 किलो. त्यामुळे उस्मानाबाद जात असेल, ग्वालियरची जात असेल, आपल्या देशातल्या आणि राज्यातल्या अनेक जाती पण तिथे आम्ही पाळणार. लोकांनी ते पाहावं. हे माझं प्रयोजन आहे. यातून मी चिकनचा व्यवसाय 82 पासून करतोय मुंबईत. आता भाऊ करतो म्हणजे आम्ही गल्ल्याला असतो. कापणारे वेगळे, हे वेगळे, सगळं करणारे वेगळे. आम्ही फक्त गल्ल्यात. कोंबडीवाला म्हणून काही लोक उल्लेख करतात ना, ते करप्शन करण्यापेक्षा धंदा केलेला बरा. बरं ना. कोविडच्या काळात औषधाला 15% औषधातून पैसे खाण्यापेक्षा धंदा बरा. जे खातात तुम्हाला माहिती आहे, म्हणजे मातोश्री बसून नाव आहे ते, त्या लिस्टमध्ये यांची इन्क्वायरी चालू आहे. त्यामुळे मला म्हणायचं आहे, आपल्या लोकांनी व्यवसाय करावा, पैसे मिळावे, मुलांना चांगलं शिकावं. त्यासाठी इथे मी इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे, बाकीची कॉलेज आहेत. शैक्षणिक कालचं भाषणही माझं ऐकलं असेल. राजकीय मी केलं नाही. चांगलं दर्जेदार शिकवा मुलांना आणि चांगली मुलं मुली कर्तबगार तयार करा. कुठे हुद्द्यावर जाऊ दे. मी हात पण दाखवला कलेक्टरकडे. कलेक्टरची पोस्टिंग झाली का बंगला मिळतो, गाडी मिळते. अशा पदावर आपले लोक जायला पाहिजे. असं शिक्षण दर्जाचं द्यावं ही मला वाटतं. असं एवढ्या वर्ष राजकारण माझ्या एवढं सिनियर हे जे काय बोलतात एकही नाही जवळपास. कुठल्या विषयावर या मनाने बोला, तुमची हिंमत असेल कोणत्याही. तर बोलण्यापेक्षा म्हणा करा. तुम्ही करा काहीतरी प्रकल्प सुरू. तर म्हणून अशा दृष्टीनेच पोल्ट्री पण ती कशी असते, काय असते, बांधकामाला किती पैसे लागतात, एका कोंबडीला ठेवायला किती स्क्वेअर फीट जागा लागते, सगळ्याची माहिती मी तिथे देणार. म्हणजे एखाद्याला करायला पत्रकार का ना. मी एक पत्रकार मुंबईचा आमच्या इकडे स्थायिक झाला, नाव नाही सांगत. मला झालं इथे आता काय करू. बोललं पत्रकार तू चांगला पत्रकार आहे, मुंबई सिनियर होता, आला असते. मला पोएट्रीचा धंदा चांगला चालेल, मी माल द्यायला आणि घ्यायला घेणारा पण तुला देतो. चालू केलं त्यांनी गावात आपल्या तेव्हा चांगले पैसे येतात. 82ला मी चिकनचा व्यवसाय मुंबईत सुरू केला. 82 त्यावेळेला दुकान चांगलं, पॉश दुकान व्यवस्थित.
त्यावेळेला मला 64,000 रुपये नेट यायचे खर्च जाऊन. कसा पहिले उदाहरण का सांगतोय, पैसा आहे त्याचे 64,000. आणि तेव्हापासून आजही म्हणजे भाऊ करतो 3 नंबरचा मुंबईत. तर त्यामुळे आपल्या लोकांनी ह्या अशा व्यवसायात यावं आणि करावं. मोठे धंदे सगळेच करा, सगळ्यांनी हॉटेल टाका, आनंद आहे मला. सगळ्यांनी वाळू धंदा करा, पण पकडलं तर राहू नका. माझी इच्छा आहे, प्रामाणिक करा, का जे काय असेल ते. पैसा मिळवा, मुलांना शिकवा, चांगले आहार द्या. काल त्या कॉलेजची मुलं माझ्या समोर बसली होती, उल्लेख केला ना काय शरीर असते. मी 15-20 जण असे बसले होते. बघा हे तरुण आमचे युथ का आहार नाही, तशी आहार नाही. आहार केव्हा येतात, पैसा असेल तेव्हा. हे चेष्टेचा विषय नाहीये. असणार मुलांना सशक्त मुलं झाली, बुद्धिमत्ताही चालते, ब्रेनही काम करतो, रक्तपुरवठा चांगला होतो. मुलांना अन्न मिळालं, कपडे मिळाले, उत्साहाने शिक्षणही घेतात. आणि म्हणून त्या माध्यमातून मी बोलतोय की मिळालं पाहिजे, केलं पाहिजे. एका दिवसात सिंधुदुर्ग समृद्ध नाही होणार. प्रत्येक माणसाने योगदान द्यायला पाहिजे, योगदान. आणि म्हणून असा व्यवसाय लोकांना शिकवण्यासाठी म्हणून मी ते केलंय. आता तिथे पण तुम्हाला दिसतील नोकर. आपल्याकडे सगळे साफसफाई नोकर मिळत नाही. आपण गाय पवित्र असते, म्हणजे शेणात हात घालायची. आपण शिकल्या 10वी 12वी झालं तरी लाज वाटते की कमी बनवायची. पूर्वी तर आपली घरच शेणाने सारवायची आणि त्याचं झोपणं बसणं त्याच्यातच होतं. पण आताच्या पिढीला ते वाटतं मला काही भाष्य देवर काढायचं. पण तिकडे बघा, नेपाळवरून पण लोक येऊन काम करतात. तिकडे रोजीरोटी नाही, त्यांना हौस नाही एवढे लांब यायची. मुलांना घेऊन आली त्यांची कामं करतात. तर हे सगळं पहा आणि लिहा. मला वाटतं गायीच्या जातीवर तुम्हाला आनंद वाटेल अशा बघायला. गाय कशी दिसते, छोट्या पण येतात. 3 एवढ्या गायी पण मी तिथे ठेवल्या, 3 आहे. बघतोय अजून 2 नरमध्ये हैदराबादवरून येतात, वेळ लागतो. अशा रीतीने तुमच्या ज्ञानात भर पडेल आणि ती भर तुम्ही आमच्या शेतकऱ्या लोकांना पोचवाल. म्हणा पण उद्योगाला प्रेरणा मिळेल असं काहीतरी लिहावं. काही नाही, लोक निर्जीव आहे, उपाशी मिळाल. तर बघा आता तुम्ही बाहेर थांबायला पाहिजे, लोक भेटताना मला एक मुलगी आणि तिची आई आहे. 1600 rupees on Google Pay for business. नाही काय माफ आहे. मी काय बोलणं आमच्या महिला एकच एवढी हा कसा एवढंच बोल होतं, बाकी काय गोशाळेत आपण 8 तारीखला सगळ्यांनी या. आणि कोण पत्रकार आले नसतील त्यांना पण घेऊन या गोशाळेत. करंजी तुम्हाला कोणीच सांगेल. आता पोस्टर बिस्टर लागतील, सगळे आता सुरू होईल. मी कालच सांगून आलो ते लागतील. आणि काही अडचण आली तर आमचे प्रांतचे पत्रकार आहेत, ऍड्रेस करंजी. एक देश पातळीवरचा विषय आपण तो थोडं पण त्याच्यावर बोललं पाहिजे. वलनामामध्ये जी घटना काश्मीरमध्ये घडली, अतिशय दुर्दैवी घटना आहे, चीड येणारी आहे. आपल्या म्हणजे नागरिक म्हणा पण आपल्याच घरचे असतील असं समजूया. तू हिंदू आहे म्हणून गोळ्या घातल्या, क्रूरपणे गोळ्या घातल्या. देशातील सगळ्या लोकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. सगळ्या सत्तारूढ विरोधक तर पीएमनी बोलवलेल्या मीटिंगला विरोधकांनी पण तुम्ही जे कराल त्यासाठी आमचं समर्थन आहे. त्यांना मी धन्यवाद देईल सगळ्या विरोधकांना. ही घटनाचं समर्थन कुठे होऊ नये असं मला वाटतं. पण आजच मला ही बातमी खरी खोटी मगाशी विचारत होतो. देशाला मूर्ख बनवू नका. पाकिस्तानचे पाणी बंद करणे शक्य आहे का? शंकराचार्यांचा सवाल.
खरंच बातमी आहे असं बोलले का? नाही एका वृत्तपत्रावरून मी त्यावर बोलणं कितपत योग्य हा प्रश्न आहे. नाही ह्या बाकी बातम्या नव्हत्या त्यांना, त्यामुळे ही त्यांना ह्या वृत्तपत्राला पोषक वाटले. नाही नाही तुम्ही सांगा ना, हा का नाही, कोणाला माहिती आहे का ही बातमी? रत्नागिरी टाइम्सचा कोण आहे का? नाही नाही त्याने सांगावं मला, मी काय याचा प्रश्न. ही बातमी खरंच बोलले युट्यूबला आहे, पण युट्यूब किती विश्वास आहे? नाही त्यांचंच आहे, त्याच्यात ते बोललेले आहे. नाही मला एवढंच म्हणायचं याचं, मी आदर करतो आमच्या सर्व शंकराचार्यांचा, धर्मगुरू आहेत आमचे. देश आणि देशातली जनता आणि देशाच्या प्रमुखांनी पंतप्रधानांनी सुरक्षा देशाची जनतेची संबंधी कोणताही निर्णय केला त्यावर भाष्य करू नये याने, असं माझं ठाम मत. भाष्य करू नये. तुम्ही देशापेक्षा मोठे नाही आणि देशाच्या जनतेपेक्षाही मोठे नाही. त्यामुळे आम्ही आदर करतो शंकराचार्य म्हणून, पण या विषयावर सरकारच्या देशहिताच्या आणि जनहिताच्या घेतलेल्या निर्णयावर, देशाच्या संरक्षणात घेतलेल्या निर्णयावर भाष्य करू नये असं माझं ठाम मत आहे. हा तुमचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही, घटनेने पण नाही, एवढंच म्हणेन. नंतर पुढे तुम्हाला सर्वांना धन्यवाद देईन. 2 निवडणूक, लोकसभा, विधानसभा, तुमचं चांगलं सहकार्य मिळालं. बाजूने विरोधात बातम्या दिल्या, पोषक ठरलाय आम्हाला. हसत नाही ठरलाय. धन्यवाद. काय मला काही बनायचं. धन्यवाद. मी तर म्हणेन याच तुमच्या कृतीमुळे आम्ही निवडून आलो. मी निवडून आलो, निलेश आला, नितेश आला, की सरकार आले. धन्यवाद. सरकार आमचा आहे. राज्याचे मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस आहेत आणि 2 उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सन्माननीय आमचे एकनाथजी शिंदे आहेत. राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा प्रयत्नाने ते काम त्यांनी सुरू केलं आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातही तशा प्रकारे त्याचा विकास तसा गतीने चालावा आम्ही प्रयत्न करतोय. जास्तीत जास्त सर्व मार्गाने निधी आणण्याचा, पैसे आणणे. ज्या विविध योजना राज्याच्या त्या सगळ्याच आमच्या जिल्ह्यात आणि रत्नागिरीत राबवल्या जाव्यात हे आमचे प्रयत्न आहे. उद्योगधंद्याबद्दलही आहे. इंडस्ट्री यावी मोठा प्रयत्न मी करतोय. दोडामार्गला जागा आहे, मुद्दामून 1000-1200 एकर जागा आणि मी रोड पद्धतीवर नेऊन सोडलाय. मी तिथे यावी. अदानींबरोबर माझी एक मीटिंग नजीकच्या काळात होईल. आपले रत्नागिरीला जरी पोर्ट बांधला काय ना, जिंदालशी पण माझी मीटिंग या 8 दिवसात होईल. तिथे 500 पेक्षा जास्त कारखाने आणतील आणि 1 लाखापेक्षा जवळपास रोजगार उपलब्ध होतील अशांना मी ती जागा देणार आणि त्यासाठी माझी बोलणी सुरू आहे. एकंदरीत मला इतकी बेकारी घालवायची आहे. आता गरीब एवढे राहिले तसं मला वाटत नाही. आपल्या जिल्ह्यात पर कॅपिटल इन्कम आपला 2.5 लाखाच्या दरम्यान गेला. आपण विदर्भातील नागपूर सोडून कुठल्याही जिल्ह्यापेक्षा पुढे आहोत आणि मराठवाड्यात. आणि माझं टार्गेट आहे लवकरात 3 ते 3.5 लाखापर्यंत आपल्या जिल्ह्याचं पर कॅपिटल इन्कम जावं. लोकांना मी म्हणतोय काम करा, व्यवसाय करा आणि आपण जे उत्पादन करतो ना त्याचं शेतीतलं क्रॉप म्हणजे पीक त्याचं बाय प्रोडक्ट बनवा आणि विका. मार्केटिंग एक चांगला पैसा आहे. त्याबद्दल नंतर बोले, एवढा विषय नाही. त्यामुळे आमचं सरकार त्या दृष्टीने काम करतायत आणि अतिशय तुमच्याही काही सूचना विकासासंबंधी जर असतील तर आपण त्या द्याव्यात असं मला वाटतं, कराव्यात.
त्या सूचनेचा विचार करून कधी भेटा तुम्ही सांगा मला या विषयावर. तुमच्या काही सूचना असतील, काही तक्रारी असतील, त्या तक्रारीला मी नोंद घेऊन तक्रार चुकीची आहे म्हणणार नाही, इम्प्लिमेंट करता येईल तेवढं मी करेन. एक इथे बातमी आहे, तरुण भारत. जिल्ह्यातील सत्ता एकाच कुटुंबाकडे आल्याने सोयरा चहा. कोण बोलतंय? परवा माझ्या विमानात काय बोलत आले बाजूला एकच रोज काय बोलले नाही. मी बोललो ना, मी लक्षात दिलं नाही. विकृत माणसाकडे मी पागत नाही, आपली नजर खराब होते असं म्हणतात सायंटिस्ट. काय सोयराचे आम्ही काय केला त्रास? मी, निलेश, नितेश, मुलीला, महिलेला, उद्योजकांना, कोणा पैसे, भ्रष्टाचार एक दाखवा, पदावर राहणार नाही. मला 35 वर्षाला कुठल्या कॉन्ट्रॅक्टर कोणाकडून पैसे, एक उदाहरण, कुठली बदली, कोणाला प्रमोशन, 1 रुपया घेतला कोणी सांगा मला. मी राज्यात मी राजकारणात 59वं वर्ष माझं आहे. मी पदावर अशा लोकप्रतिनिधी म्हणून मी 40 वर्ष आहे नगरसेवकाचं धरलं. पण एकाने सांगतो, बदली, प्रमोशन, पोस्टिंग आणि कामामध्ये पैसे अशा. आता कोण म्हणताय जे प्रश्न, अहो त्या कुठला प्रकल्प जिथे जमिनी घेताना भ्रष्टाचार, कशात पैसे घेत नाही विनायक राहू? कोण होता, कुठे होता, कुठला व्यवसाय केला, तू पैसे कमवले आणि माल रत्नागिरीला जमिनी घेतल्या, जिल्ह्यात घेतल्या. तोंड बंद करणं, तो नाव घ्यायचं नाही, नाव घ्यायचं नाही, तुला बघायचं पण नाही, बघण्यासारखं काहीच नाही. आमच्याकडे नाही होणार. तुम्ही पण चाप लावू शकतो. तुम्ही सांगा दादा तुम्ही असे वागला, सांगा मला कोणाला उपद्रव आहे, जबरदस्ती कोणाची जमिनी घेतल्या काय रे बाबा, जा एक सांगा ना. मी जमिनी माझ्यासाठी घेत नाही, इंजिनिअरिंग कॉलेजसाठी घेतल्या, पैसे देऊन घेतल्या, मेडिकल कॉलेजसाठी, आमच्या वृद्धाश्रमासाठी, सगळे विधायक, महिला उद्योगांसाठी, लोकांसाठी आम्ही जाय घेतो शैक्षणिकासाठी. बाकी आमचे काही जमिनीची काही गरज नाही. आम्ही व्यवसाय करू. आम्ही गोव्याला घेतली, गोव्याला हॉटेल. कोणाला त्रास होईल असं कुठलंही कृत्य अद्याप मी केलं नाहीये, पण त्रास देणारच तुम्हाला बातम्या देतात. तो पण त्याने एक 10 वर्षात इथे आमदार होता. आमदार विधानसभेत बोललेलं काय ऐकलं नाही मी, वाचलेलं एकदा बघितलं मी. निलेशनी पहिल्याच अधिवेशनात जे विचार दिले, बोलला, सगळ्या पत्रकारांनी मुंबईच्या आणि अनेक राजकीय लोकांनी मला फोन आले, विरोधी लोकांनी. हो दादा आम्ही पाहिलंच नव्हतं निलेशला एवढं बोलताना. चांगली शैली आहे, चांगली भाषा शैली आहे, चांगले विषय मांडले. विरोधक सभागृहातले पण मला फोन आले, तू केलंस का रे 10 वर्षात जनहिताचं काम? हे आमच्या जिल्ह्यात काय केलं का? एक इरिगेशनचं, पाटबंधाऱ्याचा कुठला प्रकल्प आणला, पाण्याच्या कुठल्या लाईन आणल्या लोकांपर्यंत? कारण काय ठेवलंच नव्हतं. मी तर पूर्णच केलंय सगळं. सगळ्या जिल्ह्यात येणारे पाटबंधारे सगळे मी आणले, सुरू केले. पाणी टंचाई जिल्ह्यात मी शिल्लक ठेवली नाही, टँकर मुक्त जिल्हा मी केला. पर्यंत पाईपलाईन न्यावा ती योजना मी मंजूर केली. आणि हे टीका कोणावर करतायत? आता म्हणा गप्प बसा, गप्प बसा. तुम्हाला वाटलं मी धमकी काय लायकीची नाही हो, त्यांना धमकी द्यायला काय करावं? हा वैभव नाही कोणी गप्प बसणार. कोंबड्या राज्य नेता परिचित काय कोंबड्या हाय आमच्या अजूनही कोंबड्याचा व्यवसाय नाही, कोण विचारत नाही. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी कोकणासाठी सिंधुदुर्गासाठी भर भरून दिले. सांगा 2.5 वर्षाचे मी माहिती आहे. तू जरा यांना 2.5 वर्षाची आलेली विकास कामाला पैसे सांग किती टक्के आले? 2.5%, 2.25% पैसे इथे आले. पुरा निधी आला नाही आणि
योजना जाहीर झाल्या. कमी आतापर्यंत मुख्यमंत्री कुठल्या कमी पैसे आले असतील 10 उद्धव ठाकरे. आता आकडेवारीचा पुढच्या वेळी मी देतो. काढलंय ना तू? हा. काय करायचं समजत नाही त्या माणसात. तो काय त्याकडे मागणार? उद्धव ठाकरेला काय कळतं महाराष्ट्राचं राजकारण? शेतीमध्ये काय केलं? शेतकऱ्यांना नवीन काय केलं? शेती उद्योगातून जास्त पैसे मिळावे, मग प्रोसेसिंग सारखे अनेक मार्ग, त्याला लागणारा निधी कधी काय विचार केला? इंडस्ट्री वाढण्यासाठी केला? काय आणलं आमच्याकडे? भरभरून दिलं. तुझ्या घरी दिलं असेल तेव्हा मागची बिल्डिंग झाली आणि बोलवलं उद्योगला. मागे घर झालं ना, पुढच्या उतर मागे तिथे उद्धव ठाकरे जेवून गेला. हा, मासे विषय खाल्ले म्हणतात. मुंबई जाऊन उलटी झाली. उगाच मला विचार करून पण कानफडत मारीन कधी जाऊन. मी परवा नाही करणार कोणाची. चुकीचं काय ते बोलले तर. उद्धव ठाकरे येईल बघतो कोण. तू काय अडवतो रे? मी ठरवलं ना मी काय करू शकतो महाराष्ट्रात लोकांना माहिती. हो ना? अनुमोदन दे. मी सांगेन मला या पत्रकार काय चाललंय बाय. तुम्ही पण लिहा काहीतरी. असे काय चिपी विमानतळाचे काम अनेक रखडले, तू केले का? अरे आंदोलन केली, काय झालं? त्या उद्घाटनच्या वेळेला बेइज्जत केली तुमची. काय केलं तुम्ही? बेइज्जत उद्धव समूह. नमस्कार, येतोय आम्ही. कॅमेरा चालू आहे. वादळाच्या वेळा किती पैसे दिले आणि किती पोचले हे पण तुम्ही जरा बघा. मी सांगतो एक तरी तुम्ही हे करत असं. त्यामुळे याला मी तोंड बंद करा. आम्ही करतोय 5 वर्ष आणि मग बोला ना नाही केलं आम्ही. मी त्याने आता जो निर्णय घेतला तर उद्धवने घेतला का मच्छीमारांचा? हा, त्याला कुठल्या शेतीला कुठला टॅक्स नाही, तसं मच्छीमारांना टॅक्स नसणार. किती फायदा होणार त्यानं? दिला घेतला का? आता अनेक उपक्रम मच्छीमारांसाठी येत आहेत. तुम्ही काय न करता कशा नाव घेता त्याचं? मी नाव पण नाही घेत. त्यांच्या हाताने काय होणार नाही. मी नाव विसरलो नाही आणि प्रेस पण मी किती दिवसांनी घेतोय. आता विचार करतो मुंबईला घ्यायची. मागच्या बीपीडीसी ड्रग्स वगैरे हे मी आणि नितेशला बद्दल सांगितलं होतं आम्ही काढणार. हा म्हणतो पालकमंत्री असताना एक चाललेला आहे. पालकमंत्री काल झालं 2.5 वर्ष तुझा तो ऊब देऊन गेला ना आमच्या खुर्चीवर लायकी नसताना बसलेला उद्धव. तेव्हा का नाही केलं हो? त्या 2.5 वर्षात दिसले नाही का? हे आता आम्हाला दिसले. आमची सत्ता असताना आम्ही सांगितलं, मी एसपी ना बोललो तुम्ही नाही करणार तर मी सगळे अड्डे तोडणार, विकणाऱ्याला सोडणार नाही. मी सांगितलं मीटिंग मध्ये ऑन रेकॉर्डवर. तू केलंस का कधी? बस उगा वजन वाढव, उगा आम्हाला कमी करायला लावू नको. चांगला शब्द प्रयोग आहे. त्याच्यावर जास्त वेळ नाही घेत मी. पण मी तुम्हाला सांगतोय ना, तोंड बंद आणि कर दोघांनी. विनायक काय केलंस रे? काय नाही केलंस? जिल्ह्यातील लोकांना कुठलं कुटुंब, शाळा, बालवाड्या, कॉलेज, रोजगार काय केलं सांगा या लोकांनी. दोघांचे नाव घ्या. त्यामुळे विसरा आता राजकारण. भविष्यात पदे यांना मिळणार नाही. रिटायरमेंट घ्यावी. हा, आणि राहायचं असेल तर वृद्धाश्रमात जागा आहे राखून ठेवलंय आम्ही राजकारणी लोकांसाठी. हा, अन्न धान्य सगळं फुकट. हा, कपडा लत्ता पण देतो, थंडीत ब्लँकेट पण देतो मी. अरे बोल ना, देतो ते आपण. हा, येऊन राहावं म्हणा.
जी मतं मिळाली नाही ती चुकून मिळाली. काय 73,000. त्यामुळे जाऊ दे. कधीतरी भेटला का विचारतो त्याला मी. आपण समोर भेटला तर विचारतो. तुम्हाला माहिती आहे आपली सत्ता. हा, उलटा बोलला काय तुम्हाला माहिती काय होतं म्हणून. झाले विषय आपले. तेव्हा आपण आता 8 तारखेला भेटूया गिरगाईबद्दल. आणि त्यानंतर दुसराही काही उपक्रम सुरू जेव्हा लवकर जिल्ह्यातील लोकांसाठी मी उद्योगात धंद्याबद्दल लवकर ती गोष्टाकडे माझं बोलणं झाल्यानंतर. पण एकंदरीत मी सांगितलंय जो संकल्प केलाय तो जिल्ह्यातल्या लोकांसाठी. मी मला भोसवायला पद नाही म्हणून इथे आलो नाही जिल्ह्यात. तुमच्याही माहितीसाठी सांगतो. मला पाठवलं आणि मी खारेपडून ओलांडतानाच निर्धार केला की मी जिल्ह्यात येतोय. आज जिल्हा सुखी समृद्ध केल्याशिवाय मी राहणार नाही. 35,000 पर कॅपिटल इन्कम आज 2.5 लाखाच्या घरात आहे. ही छोटी गोष्ट आहे. तुम्ही वाढून बघा तुमचं घरचं उत्पन्न एकदम 1 लाखात वाढतं 50,000 हजारांनी वाढवा. किती कठीण जाईल ते काय नाही कठीण आहे. आणि मग तेवढे पैसे आल्यानंतर एक मुलीला मी इथे कॉलेजला शिकवलं, इंजिनियर झाली. तिचे पैसे माफ केला आम्ही. अशोक चव्हाण दत्ता घेऊन आला तिला. तिथे बसलो होतो त्या ऑफिसमध्ये. मी ऍडमिशन दिलं, इंजिनियर झाली. इंजिनियर झाल्यानंतर पेढे घेऊन ती वडील आणि वडील रडले तिचे. मग त्या मुलीला 6 महिन्याच्या आत नोकरी लागली इंजिनिअरची. 40,000 पगार पहिला मिळाला. 40. आणि तेव्हा पेढे घेऊन आली. मला सांगा तिची आई मालवणच्या फुटपाथवर भाजी विकायची. तिची आई 40,000 घरात जातील काय आनंद असेल. जेवणाचा प्रकार एखादी भाजी तरी, एखादं कडधान्य तरी, महिन्यात एखादं मच्छीमार तरी कारण चादर हे घेऊ शकते की ना महिन्यात. भावंडांना शिकवू शकते. हे परिवर्तन शिक्षणाने. आणि ते मी पाहतोय. आता पण तिथे बसलात कळे किती जणांना मी श्रीमंत असं काय नाही. श्रीमंतीच वडिलांच्या ट्रस्ट हेच काम करतो. त्यामुळे तुम्ही पण लिहिताना कोण बोलतो म्हणून बातमी देऊ नको. तुझं काय कार्य सांग ना बाबा. 10 वर्षात केलेलं कार्य सांग. देतो आम्ही. तुम्ही ब्रेकिंग न्यूज द्या पाहिजे. जाहिराती त्याच्या नावाने जाहिरात पैसे मारून घेऊन जा कार्याचे, त्याच्या कार्याचे. खरं सांगते. आणि असले ना असे लोकप्रतिनिधी भविष्यात ईश्वराने या जिल्ह्यात देऊ नये. दंडवते बिंडवते वैष्णनाथ पय आमचे प्रभू हे काहीतरी देणारी माणसं होती. मी माझं म्हणणं नाही पण देणारी काही ना काहीतरी देऊन गेले लोकांना. हे उपटसिंधू लोकांचं कॉन्ट्रॅक्ट मधून पैसे. स्वतःला कॉन्ट्रॅक्ट किती मिळवले विचारावं. त्या कोल्हापूरच्या कंपनीच्या नावावर कंपनी याची कामं हा मिळवली. निकृष्ट दर्जाची कामं केली. एकही तुम्ही बातमी देत नाही. मी सगळे काढायला लावली आहे त्याची काम. त्याला जाऊन इन्स्पेक्शन करायला लावणार मी आणि रिकव्हरी काढणार कॉन्ट्रॅक्टरला. पैसे नाही भरले जप्ती पण येते. लक्षात ठेव. मी मागे लागलो दादून राव चांगल्या माणसाच्या नाही. असो तुम्ही आला. जेवायची वेळ झाली. ठीक आहे ना. चहा वगैरे काय देते खायला वगैरे दिलं देतो. ताकद वाढवते. दादा प्रश्न आहे. थांबणार बाबा मी दुकान बंद करतो. बोल चल. उदय सामंत परवा सिंधुदुर्गात होते. यावेळी त्यांनी एक भाष्य केलंय की निलेश राणे सुद्धा वैभव नाईकांना स्वीकारतील. त्यांना मी निमंत्रण देतो पक्षात येण्याचं असं त्यांनी एक भाष्य केलं. उदय सामंत माझा ऍडवायझर आणि आमच्या घरचा करताना त्याचा ऐका. मी परवानगी दिल्याशिवाय कोणी त्याला किती हो. आता कधी मी सांग एकनाथ शिंदे याच्याकडे मुख्यमंत्री बाहेर बसलेला असायचा मला घ्या.
आणि इथे बोलला होता निष्ठावान शिवसैनिक. हा इथे नदी आहे ना, नदीच्या बाजूला बोर्ड दिसतो. मला उलट ऐकण्यात झालं, दादा बघा ना तो वैभव बसलाय. मी नाही चढलो. बाकी सगळ्यांना घरी नाही करणार. मला तो केवढा आहे. मला 59 वर्ष राजकारणात झालं आणि मायाबद्दल काय बोलतो तू लायकी आहे तुझी? तुझ्याबद्दल कधीही मी अजून वाईट विचार केला नाही. अजून काय बोलायचं? उत्तर मिळालं. शिवसेनेच्या फेसबुक पेजवरती एक पोस्ट टाकण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वेळ आली आहे एकत्र येण्याची. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी. कोण एकत्र? राज आणि उद्धव. राज आहे का? तू बोललास का? तू याच्यामध्ये आहे का? कोण एकत्र कोणाला आवाहन केलं आणि देणारी कोण? कोणाचं आहे ते दुकान? त्यांचीच माणसं. बरं तुम्ही मला सांगा, मी त्याच्यावर अजून भाष्य केलं. मला बरेच पत्रकार येऊन गेले घरी. मला भाष्य करायचं. अरे 2 भाऊ एकत्र आम्हाला नको आहे का? या आता ते राजकारणात जे सक्रिय आहेत आणि आता राजकारणात संपलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन काय होणार? काय आहे आता त्यांच्याकडे? 20 झाले आमदार, पुढच्या वेळा 5 नसणार, 5 नसतील. दुसऱ्यांकडे काहीच नाहीये. ते आमचे मित्र आहेत, त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही. त्यांचे 20 व्हावे आणि यांचे 5, 25 बस. गणित आपलं गणित चांगलं आहे. दिलीप वळसे पाटलांनी आंबेगाव येथे जलव्यवस्थापन कृती आराखडा जो होता त्याच्या बैठकीत बोलताना म्हणाले, महाराष्ट्रात उद्योगाला जी वीज दिली जाते ती देशात सर्वात महाग वीज आहे. त्यामुळे उद्योजक सुद्धा फार महाराष्ट्रात यायला तयार नाहीत. तर राज्यातले उद्योग दुसऱ्या राज्यात जायचं म्हणत आहे, असं दिलीप वळसे पाटील. आपल्याला काय अभ्यास आहे? नाही सांगा ना, तुम्ही जे विचारता कोण बोलतो म्हणून. तो मंत्री होता काल बरोबर. या राज्यात जरा बाबा त्याला बघू दे. या राज्यात कोळशापासून वीज बनवायला जो खर्च येतो ना, त्या खर्चामुळे वीज महाग आहे. आपण कोळशापासून आणि इंधनापासून बनवतो. त्या कोळशापासून वीज बनवण्याचा जो खर्च येतो ना, त्याच्यामुळे 2, 20, 25 हा रेट याचा आहे. बनवायला लागणारा खर्च युनिटला, आणि त्याच्यामुळे ती महाग आहे. खरं म्हणजे मंत्री असताना प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारायला पाहिजे. मी मंत्री आहे, आमच्या भागात उद्योग आहेत, वीज का देतात 4 रुपयांनी? विचारायला पाहिजे ना. त्या गप्प बसले. ज्या वेळेला कोळशाचा दर खाली येईल तेव्हा आपणही आणू शकतो. आपल्या बॉर्डरला हा प्रश्न, मी होतो मंत्री, मला माहिती आहे ते विषय. आणि त्यामुळे लगतच्या राज्यात आपल्यापेक्षा जास्त आहे. आपल्या इकडचे उद्योग जातील असं शेवटचं वाक्य तुझं बरोबर आहे. त्याच्यात वाक्य त्याला म्हणावं, आपले उद्योग तिकडे जात नाही. आपल्यासारखं इन्फ्रास्ट्रक्चर, मार्केटिंग बाजूच्या राज्यात आणि देशात अन्य ठिकाणी नाही. म्हणा वकील साहेब माझ्याबरोबर बसा, मी फोन करतो त्याला आणि सांगतो जरा आपण दोघं बसलं पाहिजे. माझा चांगला मित्र आहे, चांगला, उगाच नको ती चुकीची होती. आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आपल्याकडे जमिनीचे भाव जास्त का हो स्क्वेअर फीट. जसे गोव्याला पडले, गोव्याला 5 कोटी रुपये एकर भाव आहे, जंगल एअरपोर्टच्या बाजू. का? गोव्याला उद्योग धंदे आहे ना. एक हॉटेल बनलं चालतं, कुठे जगातले लोक येतात, ग्राहक बाहेरचे आहेत. आपल्या इकडे माल हे जे उद्योग आहेत त्यांचा मार्केटिंग मुंबई सारख्या शहरात होतं. मुंबईच्या जवळपास कारखाने जास्त का मार्केटिंग होतं इथून जगभर. इथे पोर्टची व्यवस्था आहे, एअरलाईनची व्यवस्था आहे, ट्रेन आहे, सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. तुम्ही मला सगळ्यांचे विषय घ्या आणि दिशावून फक्त प्रश्न करायचे. खरं मला आवडेल हे जरा दुकान बंद करा थोडं.
कळलं तरी पाहिजे आपण प्रश्न विचारला ना. मला असेच एकदा ना मी एका काहीतरी कार्यक्रम थिएटरमध्ये पार्लरला होता. पार्लर ते मंगेशकर कुटुंबाचं नाव आहे ना काहीतरी त्या थिएटर. मी गाडीत उतरलो आणि इंटर करते धावत धावत आली. पत्रकार होती. फ्रेंड साहेब एक उत्तर म्हणलं बाई मला आत्मा जाऊ दे ना. मग नाही साहेब सांगा एकदम आम्हाला विचारायला सांगा. मग मला विचार इकडे काय एनरॉन बद्दल प्रश्न विचार. मी बोललो आधी माझा एक प्रश्न एक मी बोललो तू सांग तुला एनरॉनची काय माहिती आहे. काय माहिती कुठे आहे एनरॉन कोकण कुठे माहितीये का. मला अभ्यास कर ये मी तुला सांगतो. कारण असं आपली वेळ झाली आनंद वाटला. कमीत कमी प्रश्न विचारले आणि केसरकर बोलला नाही. धन्यवाद. दादा एक जिल्ह्यातला प्रश्न आहे ते आता जाऊ दे. दादा जिल्ह्याच्या विषयावर आपल्याकडे जर बघितलं तर इथून कत्तलीसाठी राजापूर असेल रत्नागिरी जिल्ह्यात असेल कत्तलीसाठी म्हणजे गुरांना जनावरांना घेऊन जातात. मात्र यासाठी कोंडवाडा नसल्यामुळे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठे मग पोलीस कारवाई करतात आणि परत ते गुरं जे आहेत तुला काय म्हणा गुरं गोशाळेत सोडत आणि पाडू गुरं घेणार सगळी. मी आता जाहिरात आता आपली चालू होईल. आता बसतो आम्ही जाहिरात देऊ. जेवढी गुरं सोडतात नाशिक जी कत्तलखान्यात नेमकं ती गुरांना आम्ही पाळतो. आणि तुझं म्हणणं तो पण होणं आवश्यक आहे. मी कलेक्टरला सांगतो जागा सरकारी आहे तिथे करा. बोला. शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भामध्ये खूप अनेक वाद प्रवाद होत आहेत. एक तर आपल्या जिल्ह्यामध्ये ऑलरेडी बॉम्बे गोवा रस्ता झालेला आहे. सागरी महामार्ग आहे. ग्रीनफील्ड महामार्ग सुद्धा होऊ घातलेला आहे आणि त्यामध्ये मग पुन्हा शक्तीपीठ महामार्गाचे जे काही प्रयोजन मी आताच मला तो विषय कळला. बाहेर बरेच लोक आली ज्यांची जमीन जाते ती मी तुम्हाला सांगेन पुढच्या वेळेला. मी आता 2 दिवसांनीच येतो 1 तारीखला. तर मी त्यावेळेला कलेक्टरला बसून आमच्या लोकांच्या जमिनी जात असेल तर आम्हाला रस्त्याचा फायदा आहे का याचा विचार करूनच परवानगी देऊ. मी सांगितलं नाही आम्हाला गरज नाही. तुम्ही उद्ध्वस्त करा ऍडजस्टमेंट करत असाल जाईल ठीक आहे. एखादा रस्ता व्हावा चांगली गोष्ट आहे. पण लोकांचे संसार उद्ध्वस्त करून नाही. अजून रेल्वेचे पैसे मिळाले नाही. नुसतं रस्ता हे म्हणजे संसार उद्ध्वस्त नाही. ज्या मार्गावरून ते येणार आहे तो सगळा आपला जो आहे तो टायगर कॉरिडॉर आहे किंवा जैवविविधतेने नटलेला असा भाग आहे. तो जर नष्ट होणार असेल तर मी तुम्हाला सांगतो मी जाणून घेईन रूट अधिकाऱ्यांची बैठक कलेक्टर घेणार आणि मला जर ते असं तुम्ही म्हटलं दिसलं तर मी सांगेन आम्हाला